हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवारांना सर्वात मोठा धक्का। पक्ष आणि चिन्हासह राष्ट्रवादीची मालकी अजित पवारांकडे। निवडणूक आयोगाचा मोठा निकाल। ज्या बापाच्या नावे घर होतं त्याच बापाला घराबाहेर काढलं। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी। आमदारांच्या संख्याबळावरून अजित पवारांकडे पक्षाची मालकी। शिवसेनेप्रमाणेच निवडणूक आयोगाचा निकाल तर वकिलांचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरल्याचा अजित पवारांचा दावा। प्रतिज्ञापत्रात अजित पवारांच्या बाजूने 41 तर शरद पवारांच्या बाजूने 15 आमदार। मात्र राष्ट्रवादीचे 5 आमदार आणि एका खासदाराचं दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र। उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा शरद पवार गटाकडून विचार केला जाणार। दुपारपर्यंत पक्ष चिन्हाचा पर्याय सुचवण्याची निवडणूक आयोगाकडून मुदत। नाव न दिल्यास राज्यसभा निवडणुकीमध्ये अपक्ष मानलं जाईल, आयोगाकडून स्पष्ट। शिवसेनेनंतर दिल्लीतल्या अदृश्य शक्तीने महाराष्ट्रातला दुसरा पक्ष फोडला। सुप्रिया सुळेंची टीका। तर आम्ही सुद्धा मराठीच आहोत, अजित पवारांचं प्रत्युत्तर। लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य। निवडणूक आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया। आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवारच। जितेंद्र आव्हाड यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। तर दादांनी देखील नवा पक्ष घेऊन सांगावं, आमचं चिन्ह अजित पवारच, आव्हाड यांचं आव्हान। अजित पवारांना शुभेच्छा। निवडणूक आयोगानं बहुमताच्या आधारावर अजितदादांना पक्ष आणि चिन्ह दिलं। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तर देवेंद्र फडणवीसांकडून ट्विट करत अजित पवारांचं अभिनंदन। कुणालाही नाव आणि पक्ष दिला म्हणजे पक्ष त्यांचा होत नाही। कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सोबतच। निवडणूक आयोगाच्या निकालावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक। साहेबांच्या हातून पक्ष हिसकावण्यात आला। आयोगाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार, जयंत पाटलांची माहिती। अजितदादांच्या नेतृत्वाखाली मोदींसोबत जाण्याचा निर्णय जनतेबरोबर कायद्यानं देखील मान्य केला। अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर सुनील तटकरेंचं मत। अजितदादांनी कोल्हेंना दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारही मैदानात। सुनेत्रा पवार यांच्याकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाघोलीमध्ये भेटी गाठली। मनोज जरांगे आज नवी मुंबई दौऱ्यावर। नेरूळमधील आगरी कोळी भवनमध्ये मेळावा। आंदोलनामध्ये मदत करणाऱ्यांचा जरांगे सत्कार करणार। अहमदनगरच्या कर्जतमध्ये आज राष्ट्रवादी विजय निश्चय मेळावा। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार। माडसोबतची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची बैठक निष्फळ। राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर। मानधनवाढ आणि प्रलंबित भत्ते मिळण्याची मागणी। तलाठी भरती प्रकरणी नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस। स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान नोटीस। उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत। भारतीय संघाची अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक। गुरुवारी रंगणाऱ्या ऑस्ट्रेलिया पाकिस्तान सामन्यातील विजेत्या संघाविरुद्ध भारत रविवारी जेतेपदासाठी भिडणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।